हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण पाहणार आहोत अशा पद्धतीचं हे पेंडंट कसं बनवायचं. चला तर बघूयात. यासाठी आपल्याला काय काय साहित्य सामान लागणार आहे. सो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 30 गेजची वायर लागणार आहे, जी अशी व्हाईट राऊंडमध्ये येते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. त्यानंतर व्हाईट मोती लागणार आहेत आपल्याला छोटे, जे की कुंदनच्या साईडनी, आणि 0 mm साईजचे गोल्डन बीड्स, जे असे व्हाईट मोत्यांच्या साईडनी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी असे आपल्याला अटॅच करायचे आहेत आपल्याला कुंदनमध्ये. हे एक अशा पद्धतीचं कुंदन आपल्याला लागणार आहे. सो ते याला तुम्ही पाहू शकता साईडने होल्स आहेत, ज्यामध्ये आपण व्हाईट मोती हे साईडने पॅक करू शकतो. चला तर बघूयात. व्हाईट मोती अखंड 10-12 हे असे कसे तयार करायचे. दिसताना अगदी खूप छान दिसतात, पण ते तयार कसे करायचे चला तर बघूयात. मी एक ऑलरेडी तयार करून घेतला आहे. दुसरा व्हाईट मोती टाकून घेतला आहे, त्यानंतर गोल्डन मोती. सो आता गोल्डन मोती लूज सोडायचा आहे आणि व्हाईट मोत्यातून पुन्हा खाली ही 30 गेजची वायर काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला अगदी शेजारी व्हाईट मोती आले पाहिजेत. अगदी डिटेलमध्ये या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पाहू शकता. आधी व्हाईट मोती टाकायचा आहे, त्यानंतर गोल्डन मोती, पुन्हा त्याच पद्धतीने व्हाईट मोत्याच्या शेजारी नवीनवाला व्हाईट मोती आला पाहिजे, तो हाताच्या चिमटीत पकडून ठेवायचा आहे. आणि पुन्हा गोल्डन वायर व्हाईट मोत्यातून खाली काढून घ्यायची आहे. कशी ती बघूया. सॉरी, माझा हात थोडा कॅमेऱ्यापासून लांब गेला आहे. कशी ती बघूयात आपण. अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू 10 ते 12 व्हाईट मोती हे एक सलग ओवून घ्यायचे आहेत. आणि आता आपण त्या कुंदनच्या साईडने अजून जवळपास आपल्याला 1 ते 2 मोती मे बी लागतील. सो ते आपण ओवून घेऊयात अशा पद्धतीने. त्यानंतर अशा पद्धतीने कुंदनच्या साईडने फक्त राऊंड सगळ्या बाजूने पकडून जस्ट आपल्याला एक चेक करायची की आपल्याला अजून किती मोती ॲड करावे लागतील की काय. अशा पद्धतीने आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की जेणेकरून जर आपल्याला अजून एखाद 2 मोती जर ॲड करायचे असतील तर आपण ॲड करून घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला हीच गोल्डन तारेने कुंदनला गोल्डन तारेने अटॅच करून घ्यायचे. मी सगळ्यात टॉपला आधी अटॅच केलेत. अटॅच करून घ्यायचे. मी सगळ्यात टॉपला आधी अटॅच केलेत. सगळ्या कुंदनच्या चारही बाजूने किंवा राऊंड सगळ्या कुंदनच्या चारही बाजूने किंवा राऊंड व्हाईट मोती पॅक करून घ्यायचे. कसे ते आपण सगळ्या बाजूने पाहूयात. व्हाईट मोती पॅक करून घ्यायचे कसे ते आपण पाहूयात. तुम्ही पाहू शकता मी
एकदा जेव्हा या होलमधून या दोन्ही गोल्डन वायर बाहेर काढल्यात तेव्हा गोल्डन तारेला, जेणेकरून ते पॅक राहील करून घेतलाय गोल्डन तारेला, जेणेकरून ते पॅक राहील. जे व्हाईट मोती आहेत पुढचे ते आपण पॅक करून घेऊयात. कसे ते पाहू शकता या ठिकाणी आपण कुंदनच्या होलमधून ही गोल्डन वायर बाहेर ओढून घ्यायची आहे आणि आतल्या साईडला ओढून घ्यायची आहे आणि पुन्हा गोल्डन तार ही कुंदनच्या होलमधून बाहेर काढून घ्यायची आहे, जेणेकरून हे व्हाईट मोती सर्व साईडने पॅक होतील. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व साईडने मी हे व्हाईट मोती अटॅच करून घेतलेत. कोणत्याही पद्धतीची ही तार खाली हाताला लागत नाही आहे, अगदी प्रॉपर फिनिशिंगने. हे दुसरं पेंडंटही आपलं या ठिकाणी रेडी झालं आहे, की जे आपण मंगळसूत्र किंवा मग कानातली बुगडी म्हणून यूज करू शकतो किंवा इयरिंग्स टॉप्स असंही यूज करू शकतो किंवा मंगळसूत्रामध्ये चोकरमध्ये हे पेंडंट यूज करू शकतो. खूप छान दिसते ही ट्रेडिशनल ज्वेलरी. किती सोप्या पद्धतीने आपण तयार केली पाहू शकता. तसेच हे इतकं सुंदर पेंडंट, याची आपण अंगठी म्हणूनही ट्रेडिशनल अंगठी म्हणूनही यूज करू शकतो. त्याचबरोबर अशा पद्धतीने इयर कफमध्ये पण वर खाली आहे असं खूप छान दिसतात. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर ॲट्रॅक्टिव्ह असं हे दोन्ही पेंडंट आपले रेडी आहेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ टिल द एंड.